मंडळी, मी अभिजित. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. काल आपला विषय होता ग्राफिक डिझायनिंगमध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा नफा, बरोबर ना? आपण हाच विषय घेतला होता काल. तर मी असं सांगायचा प्रयत्न करतोय की या क्षेत्रामध्ये तुम्हाला, जर तुम्ही 10वी पासआउट आहात, तुम्ही कॉलेज पासआउट आहात, किंवा तुम्ही शिकत आहात, किंवा तुम्ही अन्य काही करत आहात पण तुम्हाला त्यातनं योग्य ते आउटपुट मिळत नाही आहे, तर याच्यामध्ये वयोमर्यादा नाही आहे. तर मित्रांनो, ग्राफिक डिझायनिंग हे अगदी कमीत कमी फीजमध्ये देखील शिकू शकतात, किंवा तुम्हाला हे खिशाला खूप परवडण्यासारखं आहे. तर हे शिकण्यासाठी तुम्ही रोजचा 1 तास जरी दिला तरी खूप आहे. तर तुम्ही आता शिकत आहात, किंवा तुमचं शिक्षण झालेलं आहे, किंवा तुम्ही जॉब करतात, तरीही तुम्ही संध्याकाळचा किंवा सकाळचा रोजचा 1 तास जरी दिला तरी हे तुम्ही शिकू शकता. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एकदम ग्राफिक डिझायनिंगचा इंटरफेस दाखवलेला नाही, किंवा त्याचा हा पॅनल आहे, त्याचे हे टूल बार आहे, किंवा त्याचा इंटरफेस असा दिसतो, ते असं वर्क होतं, हे मी तुम्हाला आधी सांगितलं नाही. तुम्हाला आधी ग्राफिक डिझायनिंग विषयी जाणून घेण्यासाठी मी काही पहिलेचे सुरुवातीचे व्हिडिओ दिलेले. तर ग्राफिक डिझायनिंग नक्की काय आहे, त्यातून तुम्हाला आउटपुट किती मिळेल, किंवा नक्की त्याचा उपयोग कुठे कुठे होतो, तर हे आपण समजून घेत आहोत. तर अजूनही याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, आणि नुसतंच डोळ्याला दिसतं असं नाही आहे की ग्राफिक डिझायनिंग फक्त तेवढंच मर्यादित आहे. तर ग्राफिक डिझायनिंग खूप वास्ट आहे, खूप मोठं आहे. तर आपण जितकं शिकाल तितकं कमी आहे. तुमच्याकडून फक्त रोजचा 1 तास तुम्ही द्यायला पाहिजे स्वतःसाठी, हेच माझं म्हणणं आहे. तर ते कसं आणि तो क्लास कसा सुरू करायचा हे आपण जाणून घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करायला विसरू नका.